जय श्री वैदिक शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। अनिल रासकर भाऊ यांचे अजून प्रश्न आहेत, वेगवेगळ्या ऋतूनुसार बेसल डोस मध्ये फरक करावा का? तर अनिल भाऊ, पहिला गोष्ट ही आहे की आपण लक्षात ठेवलं पाहिजे, ऋतुमानानुसार तुम्ही बेसल डोस मध्ये बदल करण्याची गरज नाही, परंतु जेव्हा प्रतिकूल वातावरण असतं, म्हणजे अतिरिक्त पाऊस किंवा अतिरिक्त थंडी किंवा अतिरिक्त उष्णता जेव्हा निर्माण होते, तेव्हा त्याशी लढण्यासाठी त्या पिकामध्ये जी शक्ती लागते, ती शक्ती जर त्या पिकामध्ये कमी पडली तर ते त्या वातावरणामुळे प्रभावित होऊन रोगाला बळी पडतं किंवा त्याच्यामध्ये मर धाव किंवा उत्पन्नामध्ये घट होत। अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला बेसल डोस जास्तीचा टाकावा लागतो, परंतु याचा ऋतूशी काही संबंध नाहीये। जर तुमच्या मातीमध्ये जर ताकद नसेल, माती तुमची जर नापीक असेल किंवा कमजोर असेल, अशा परिस्थितीमध्ये वातावरणातले बदल त्या पिकावर दुष्परिणाम करतात। आणि जर तुमची जर जमीन जर सुपीक असेल, तिचा सेंद्रिय कर्ब जर 1.5 ते 2च्या दरम्यान असेल, तर ते पीक बदललेल्या वातावरणामध्ये अधिक सशक्त बनतं। एखाद्या कमजोर मनुष्याला जर जास्त मेहनत करायला लावली तर तो कमकुवत होऊन जातो, एखाद्या पैलवान माणसाला जर मेहनत करायला लावली तर तो आणखीन सशक्त बनतो। अशा प्रकारे तुम्हाला ऋतुमानापेक्षा प्रतिकूल वातावरणामध्ये जमिनीचा सुपीकता वाढवणं, तिचा सेंद्रिय कर्ब वाढवणं हे ध्येय ठेवणं गरजेचं। उन्हाळ्यामध्ये पाणी खूप कमी असते व इतर वेळेस भरपूर असते, अशा वेळेस ट्रीटमेंट मध्ये बदल कसा करावा? आपल्याला जमिनीची बेसल डोसची संख्या वाढवण्याची गरज नाही, फक्त हे एक लक्षात ठेवलं पाहिजे की पाणी व्यवस्थापन, उन्हाळ्यामध्ये तुमचं पाणी व्यवस्थापन हे माफक असावं आणि ज्या वेळेस पाऊस भरपूर असतो त्यावेळेस तुम्ही पाणी पूर्णपणे टाळलं पाहिजे। आता थंडी आहे तर मॉइश्चर मीटर चेक करूनच तुम्ही पाणी दिलं पाहिजे। एससीटी वैदिकमध्ये पाणी हे विष मानलेलं आहे, त्यामुळे पाणी व्यवस्थापन काटेकोर केल्यास आपल्याला विशेष काळजी घेण्याची गरज नाही।